हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीचे महासूर्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले या महामानवांना या ठिकाणी मानवंदना करतो। आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं या भागामध्ये विचारांचं बीजारोपण केलं, भूसांस्कृतिक राष्ट्रवादाचं बीजारोपण केलं, ते आमचे आदरणीय नेते रामभाऊ कापसेजी यांना विनम्र श्रद्धांजली या ठिकाणी मी अर्पित करतो। मंचावर उपस्थित भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष माननीय रावसाहेब दानवेजी, राज्याचे वित्तमंत्री माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवारजी, राज्याचे शिक्षण मंत्री श्री विनोद तावडेजी, राज्याचे सामाजिक न्याय मंत्री श्री दिलीप कांबळेजी, ज्यांनी आत्ताच आपल्याला संबोधित केलं ते प्रसिद्ध अभिनेते सचिन खेडेकरजी, या भागाचे अध्यक्ष आणि खासदार कपिल पाटीलजी, आमदार रवींद्र चव्हाणजी, आमदार नरेंद्र पवारजी, आमदार गणपत गायकवाडजी, आमदार किसन कथोरेजी, आमदार मंगल प्रभात लोढाजी, ज्येष्ठ नेते आदरणीय जगन्नाथराव पाटीलजी, आबासाहेब पटवारीजी, राहुल दामलेजी, रमेश पाटीलजी, श्रीकर चौधरी, पप्पू म्हात्रे, विकास म्हात्रे, रणजित ज्योती, विशाल पावसे, उदय रसाळ, नितीन पाटील, डॉक्टर शुभा पाध्ये, मनीषा धामक, उपेक्षा भोईर, विक्की तरे, शिवाजी शेलार, मंदाताई म्हात्रे, आमदार योगेशजी सागर। खरं म्हणजे मंचावर अजून अनेक महत्त्वाचे लोक, नगरसेवक, पदाधिकारी बसले आहेत, पण माझी नजर जिथपर्यंत गेली तेवढेच नावं मी लिहू शकलो, काही नावं सुटले असतील। मंचावरील सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि या ठिकाणी उपस्थित कल्याण डोंबिवलीतील सर्व सुजाण आणि देशभक्त नागरिक माता भगिनी आणि बंधूंनो, विकास परिषदेच्या माध्यमातून कल्याण डोंबिवली करता आमचं स्वप्न नेमकं काय आहे हे आपल्यापर्यंत पोहोचलं पाहिजे, या दृष्टीनं खऱ्या अर्थानं आज आपल्याला या ठिकाणी आम्ही बोलवलं। आणि अतिशय जोरदार पाऊस असताना देखील ज्या संख्येनं आपण या ठिकाणी उपस्थित झालात, संपूर्ण परिसर ओसांडून व्हायला लागला, दूरपर्यंत छत्र्या घेऊन नागरिक उभे असलेले मला दिसतायत। मला यातनं निश्चित विश्वास आहे, कल्याण डोंबिवलीच्या नागरिकांना एकच गोष्ट हवी आहे आणि त्या गोष्टीचं नाव आहे विकास, विकास आणि विकास। बंधू भगिनींनो, ज्यावेळी स्मार्ट सिटी करायचा निर्णय झाला, प्रश्न आमच्या समोर होता, मुंबई मेट्रोपॉलिटन विभागातल्या 4 महानगरपालिका कशा घ्यायच्या? मुंबई तर घ्यायचीच, नवी मुंबई घ्यायचीच, मग ठाणं तर मुख्यालय आहे ते कसं सोडायचं? आणि साहजिकच सगळी कुऱ्हाड कोसळत होती ती कल्याण डोंबिवलीमध्ये। पण आम्ही सांगितलं, कल्याण शहर याला इतिहास आहे, हे महाराष्ट्रातलं ऐतिहासिक शहर आहे आणि डोंबिवली हे महाराष्ट्रातलं सांस्कृतिक शहर आहे। आणि जे इतिहासाला विसरतात आणि जे संस्कृतीला विसरतात त्यांना कधीच भविष्य राहत नाही। आणि म्हणून आम्ही निर्णय केला की एखादी महानगरपालिका कमी करावी लागली तरी चालेल, एखाद्या विभागात थोडासा अन्याय झाला तरी चालेल,
पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादानं जे सरकार निवडून आलाय ते सरकार कल्याण डोंबिवलीला विसरू शकणार नाही. काही झालं तरी कल्याण डोंबिवलीचा समावेश झालाच पाहिजे. आणि त्या ठिकाणी मी पत्र लिहिलं. सुधीर भाऊ, मी, विनोदजी, आम्ही सगळे त्या ठिकाणी केंद्रीय मंत्र्यांशी बोललो. पंतप्रधानांना सांगितलं की आमची जी शहरांची यादी आम्ही पाठवली आहे ती यादी आपण मान्य करा. त्या यादीमध्ये कुठलाही फेरबदल करू नका. एखादं शहर निकषात इकडे तिकडे असेल तरी हरकत नाही. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे मी आभार मानतो की या महाराष्ट्रातली 10 शहरं स्मार्ट सिटी म्हणून पहिल्याच यादीत त्यांनी मान्य केली आणि त्याच्यामध्ये कल्याण डोंबिवलीचा समावेश देखील केला. बंधू भगिनींनो, या कल्याण डोंबिवलीनं आम्हाला भरभरून दिलाय. आमचे आमदार या ठिकाणून निवडून पाठवले. या आमदारांमुळे आम्ही सत्तेवर आलो आणि आता सत्तेवर आल्यानंतर इथली परिस्थिती बदलण्याची जबाबदारी ही तुम्ही आमच्यावर दिली आहे. आणि म्हणून स्मार्ट सिटी या ठिकाणी तयार करायची. अनेक लोकांना प्रश्न पडतो, स्मार्ट सिटी म्हणजे काय? स्मार्ट सिटी म्हणजे नेमकं होणार काय आहे? अनेकांना वाटतं या स्मार्ट सिटीत जागा कोणाला मिळणार आहे. काहींना तर असं वाटतं की बाहेरून काही लोक येऊन या ठिकाणी मोठ्या मोठ्या बिल्डिंगा बांधतील आणि त्याला स्मार्ट सिटी म्हटलं जाईल. बंधू भगिनींनो, स्मार्ट सिटी म्हणजे तुमच्या आणि माझ्या स्वप्नातलं शहर. स्मार्ट सिटी म्हणजे बाहेरून येणाऱ्या व्यक्तीचं स्वप्न नाही, तर तुम्ही जे स्वप्न पाहिलंय, तुमच्या ज्या हाल अपेक्षा आहे, तुमच्या आशा आकांक्षा आणि अपेक्षा आहे, त्याची पूर्तता करणारं शहर, याला स्मार्ट सिटी म्हटलं जातं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.